पुण्याजवळील एका शहरात विक्रम देशमुख नावाचा एक मोठा उद्योगपती राहत होता. त्याच्याकडे पैशांची, बंगले, गाड्यांची आणि ऐश्वर्याची कोणतीच कमतरता नव्हती. शहरात त्याचं नाव आदरानं घेतलं जायचं. पण एक गोष्ट मात्र खरी होती, विक्रम देवभक्त होता. दर सोमवारी तो भगवान शंकराच्या मंदिरात दर्शनासाठी जायचा. एके सोमवारी सकाळी तो आपल्या आलिशान गाडीतून मंदिरात आला. अंगावर महागडा सूट, हातात सोन्याचं घड्याळ आणि पायात परदेशातून आणलेले अतिशय महागडे बूट. मंदिरासमोर गाडी थांबवली. तो खाली उतरला आणि मंदिराच्या पायऱ्यांकडे चालू लागला. पण अचानक त्याचे पाय थांबले. त्याच्या मनात एक विचार चमकून गेला. या मंदिराबाहेर अनेकदा चपला आणि बूट चोरीला जातात हे त्याने ऐकलं होतं. त्याने आपल्या बुटांकडे पाहिलं. त्याची किंमत जवळपास 20,000 रुपये होती. क्षणभर त्याच्या मनात विचाराचं वादळ उठलं. बूट बाहेर काढले तर चोरी होतील आणि घालून आत जाता येणार नाही. तो अस्वस्थ झाला. इतक्यात मोठ्या उद्योगपतीला आज स्वतःच्या बुटांची काळजी वाटत होती. तेवढ्यात त्याची नजर मंदिराबाहेर बसलेल्या एका वृद्ध भिकाऱ्यावर गेली. अंगावर फाटके कपडे, पांढरे झालेले केस, सुरकुत्यांनी भरलेला चेहरा, पण डोळ्यात मात्र एक विचित्र शांतता होती. विक्रम हळूहळू त्याच्या जवळ गेला. बाबा, माझे बूट थोडा वेळ सांभाळून ठेवाल का? भिकाऱ्याने त्याच्याकडे पाहिलं, हलकेसं हसला आणि म्हणाला, का नाही साहेब, निर्धास्त जाऊन या. या शब्दात एवढा विश्वास होता की विक्रमच्या मनातील भीती नाहीशी झाली. त्याने बूट काढले, भिकाऱ्याजवळ ठेवले आणि मंदिरात प्रवेश केला. मंदिरात घंटांचा आवाज घुमत होता. धुपांचा सुगंध दरवळत होता. भाविकांची गर्दी होती. विक्रमने भगवान शंकरासमोर हात जोडले, डोळे मिटले, पण प्रार्थना करत असतानाही त्याच्या मनात वेगळेच विचार चालू होते. त्याच्या डोळ्यासमोर सतत तो वृद्ध भिकारी येत होता. देवा, ही कसली तुझी दुनिया आहे? एका माणसाकडे इतका पैसा आणि दुसरा 2 वेळेच्या अन्नासाठी भटकतो. तू सगळ्यांना समान का नाही बनवलंस? त्या भिकाऱ्याबद्दल त्याच्या मनात करुणा निर्माण झाली. त्याने मनोमन ठरवलं, दर्शन झाल्यावर त्या भिकाऱ्याला 500 रुपये द्यायचे. निदान एका दिवसासाठी तरी त्याच्या चेहऱ्यावर आनंद दिसेल. ही भावना मनात ठेवून त्याने पूजा पूर्ण केली. पण त्याला कल्पनाही नव्हती की काही मिनिटातच त्याच्या आयुष्यात असा प्रसंग घडणार होता जो त्याच्या विचारसरणीला कायमचं बदलून टाकणार होता. मंदिरातील पूजा संपली. भगवान शंकराचे दर्शन घेऊन विक्रम बाहेर आला. त्याच्या चेहऱ्यावर समाधान होतं, मनात भक्तिभाव होता आणि त्या वृद्ध भिकाऱ्याला मदत करण्याचा आनंदही होता. पण मंदिराच्या पायऱ्यांवर येताच त्याचे पाय जागच्या जागी थांबले. त्याचा श्वास क्षणभर अडकला, कारण जिथे त्याने बूट ठेवले होते तिथे ना बूट होते ना तो वृद्ध भिकारी. क्षणभर त्याला वाटलं, कदाचित तो कुठेतरी बाजूला गेला असेल. त्याने इकडे तिकडे नजर फिरवली, पण भिकाऱ्याचा काहीच पत्ता नव्हता. गर्दीत प्रत्येक चेहरा दिसत होता, पण तो चेहरा दिसत नव्हता ज्याच्यावर त्याने विश्वास ठेवला होता. कदाचित पाणी प्यायला गेला असेल, विक्रमने स्वतःलाच समजावलं. तो मंदिराच्या गेटजवळ उभा राहिला. 5 मिनिटं गेली, 10 मिनिटं गेली, 15 मिनिटं गेली, पण भिकारी परत आला नाही. आता त्याच्या मनात संशय निर्माण होऊ लागला. नाही, असं नाही होऊ शकत. तो माणूस प्रामाणिक वाटत होता, पण मनातला दुसरा आवाज म्हणत होता, प्रामाणिक? मग बूट गेले कुठं? त्याच्या चेहऱ्यावर निराशा पसरली. काही वेळापूर्वी ज्याच्याबद्दल त्याच्या मनात दया होती त्याच्याबद्दल आता राग निर्माण झाला होता. मी त्याला मदत करणार होतो आणि त्यानेच माझी फसवणूक केली. त्याला स्वतःवरही राग येत होता. इतक्या मोठ्या व्यवसायात हजारो लोकांशी व्यवहार करणारा माणूस आज एका अनोळखी व्यक्तीवर विश्वास ठेवून फसला होता. तो मंदिराच्या पायऱ्यांवर बसला. त्याच्या मनात पुन्हा देवाबद्दल प्रश्न निर्माण झाले. देवा, हा न्याय आहे का? ज्याला मदत करायची इच्छा होती त्यानेच चोरी केली. काही वेळाने त्याने निराश होऊन मंदिर सोडलं. आता त्याच्याकडे बूट नव्हते. तो अनवाणी पायानेच घरी निघाला. मे महिन्याचं कडक ऊन होतं. रस्ता तापला होता. अनवाणी चालताना त्याचे पाय भाजत होते, पण त्यापेक्षा जास्त त्याचं मन जळत होतं. प्रत्येक पावलागणिक तो विचार करत होता, गरिबी माणसाला इतकं बदलते का? प्रामाणिकपणापेक्षा भूक मोठी असते का? की मीच मूर्ख होतो? तो चालत राहिला. रस्त्यावरून जाणारे लोक त्याच्याकडे आश्चर्याने पाहत होते.
एक श्रीमंत उद्योगपती अनवाणी पायांनी चालत होता. थोड्या अंतरावर एक फुटपाथ मार्केट होतं. तिथे जुने बूट आणि चपला विकणारे अनेक विक्रेते बसले होते. विक्रमने विचार केला, चला नवीन चप्पल घेऊ. तो एका दुकानाजवळ गेला, पण पुढच्या क्षणी त्याची नजर एका बुटांच्या जोड्यावर पडली. तो थबकला. ते बूट खूप ओळखीचे वाटत होते. त्याने पुन्हा नीट पाहिलं आणि त्याच्या अंगावर काटा आला. कारण ते बूट दुसऱ्या कुणाचे नव्हते, ते त्याचेच होते. ज्या बुटांवर त्याने खास परदेशातून आपलं नाव कोरून घेतलं होतं, तेच बूट त्या विक्रेत्याच्या दुकानात ठेवले होते. क्षणभर त्याचा राग अनावर झाला. त्याने विक्रेत्याचा हात पकडला. हे बूट कुठून आणलेस? विक्रेता घाबरला. मला माहीत नाही साहेब, जुने बूट आहेत. खोटं बोलू नकोस. विक्रमचा आवाज चढला. गर्दी जमा होऊ लागली. आता त्या विक्रेत्याच्या चेहऱ्यावर घाम फुटला. त्याला समजलं की सत्य लपवणं अशक्य आहे. काही क्षणांनी त्याने मान खाली घातली आणि जे सत्य सांगितलं ते ऐकून विक्रमच्या आयुष्यातील सर्वात मोठा धडा सुरू होणार होता. विक्रेत्यांच्या चेहऱ्यावर घाम फुटला होता. विक्रमच्या नजरेत राग होता. आजूबाजूला लोकांची गर्दी जमा झाली होती. सगळे उत्सुकतेने काय घडतंय ते पाहत होते. सांग, हे बूट कुठून आणले? विक्रमने पुन्हा विचारलं. विक्रेता काही क्षण गप्प राहिला. मग हळूहळू मान खाली घालत म्हणाला, साहेब, हे बूट मला एका म्हाताऱ्या भिकाऱ्याने विकले. विक्रमच्या डोळ्यात संताप चमकला. किती रुपयांना? 500 रुपयांना. हे उत्तर ऐकताच विक्रम काही क्षण शांत झाला. 500 रुपये? हेच ते पैसे होते जे तो मंदिरातून बाहेर आल्यावर त्या भिकाऱ्याला देणार होता. क्षणभर त्याच्या मनात विचित्र विचार आला. जर त्याने माझी वाट पाहिली असती तर मी स्वतः त्याला 500 रुपये दिले असते. पण त्याने चोरीचा मार्ग निवडला होता. विक्रेता पुढे म्हणाला, साहेब, मला वाटलं बूट त्याचेच असतील. तो खूप घाईत होता. त्याने पैसे घेतले आणि लगेच निघून गेला. विक्रमने काहीच उत्तर दिलं नाही. त्याने बूट हातात घेतले, पण त्यांना घालण्याची इच्छा झाली नाही. कारण आता त्याच्या मनात रागापेक्षा एक वेगळाच प्रश्न निर्माण झाला होता. असं का झालं असेल? तो शांतपणे तिथून निघाला. परत एकदा अनवाणी पायांनी चालू लागला. आकाशात काळे ढग जमा होत होते. वाराही जोरात वाहू लागला होता. पण त्याच्या मनात चाललेलं वादळ त्याहून मोठं होतं. तो एका बागेजवळ येऊन बसला. समोर लहान मुलं खेळत होती. काही गरीब होती, काही श्रीमंत घरातील होती. पण खेळताना सगळे सारखेच दिसत होते. तेव्हा अचानक त्याला मंदिरात केलेली प्रार्थना आठवली. देवा, सगळ्यांना समान का नाही बनवलंस? त्याला वाटलं होतं देव अन्याय करतो. एखाद्याला खूप देतो, एखाद्याला काहीच देत नाही. पण आज पहिल्यांदाच त्याला जाणवलं, कदाचित कथा इतकी सोपी नव्हती. कदाचित नशीब आणि कर्म याचा संबंध अधिक खोल होता. तो विचारत असतानाच त्याच्या शेजारी एक वृद्ध साधू येऊन बसले. लांब दाढी, डोळ्यात तेज आणि चेहऱ्यावर शांत स्मित. साधूंनी त्याच्याकडे पाहिलं. खूप विचारात दिसता. विक्रम हलकासा हसला. हो बाबा, आज एका भिकाऱ्याने माझे बूट चोरले. साधू शांतपणे ऐकत होते. विक्रमने संपूर्ण घटना सांगितली. मंदिर, भिकारी, विश्वास, चोरी आणि 500 रुपये सगळं. साधूंनी कथा ऐकल्यानंतर डोळे मिटले. काही क्षणांनी ते म्हणाले, तुम्हाला वाटतं त्या भिकाऱ्याला 500 रुपये चोरीमुळे मिळाले? हो, विक्रम म्हणाला. साधू हसले. नाही, त्याच्या नशिबात आज 500 रुपये लिहिलेले होते. विक्रम आश्चर्याने त्यांच्याकडे पाहू लागला. पण ते पैसे त्याला कोणत्या मार्गाने मिळणार हे त्याच्या कर्मावर अवलंबून होतं. विक्रम गोंधळला. साधू पुढे म्हणाले, जर त्याने प्रामाणिकपणा निवडला असता तर तुम्ही स्वतः त्याला 500 रुपये दिले असते. पण त्याने चोरीचा मार्ग निवडला. म्हणून पैसे तर मिळाले, पण पुण्य गमावलं. हे ऐकताच विक्रम स्तब्ध झाला. कारण अगदी हेच सत्य त्याच्या मनात काही वेळापूर्वी चमकलं होतं. साधूंनी उठताना शेवटचं एक वाक्य सांगितलं, मुला, देव नशीब लिहितो, पण त्या नशिबापर्यंत पोहोचण्याचा रस्ता माणूस स्वतः निवडतो. हे बोलून ते निघून गेले. विक्रम बराच वेळ तिथेच बसून राहिला. त्याच्या आयुष्यातील एक मोठा धडा त्याला मिळाला होता. पण त्याला अजून माहिती नव्हतं की काही दिवसांनी त्याची पुन्हा त्या भिकाऱ्याशी भेट होणार होती. आणि त्या भेटीत एक असं रहस्य उघड होणार होतं
जे त्याचं संपूर्ण आयुष्य बदलून टाकणार होतं. साधूंनी सांगितलेले शब्द विक्रमच्या मनात सतत घुमत होते. देव नशीब लिहितो, पण त्या नशिबापर्यंत पोहोचण्याचा मार्ग माणूस स्वतः निवडतो. त्या दिवसानंतर अनेक दिवस गेले. विक्रम पुन्हा आपल्या कामात व्यस्त झाला. बैठका, व्यवहार, नवीन प्रोजेक्ट्स सगळं पूर्वीसारखंच सुरू होतं. पण मनाच्या एका कोपऱ्यात तो वृद्ध भिकारी अजूनही जिवंत होता. त्याला वारंवार एकच प्रश्न पडायचा, तो अचानक पळून का गेला असेल? फक्त 500 रुपयासाठी? एका रविवारी संध्याकाळी विक्रम एका हॉस्पिटलमध्ये आपल्या मित्राला भेटण्यासाठी गेला. मित्राला भेटून तो बाहेर येत असताना त्याची नजर हॉस्पिटलच्या आवारातील एका बाकावर बसलेल्या माणसावर पडली. तो थबकला, कारण तो चेहरा त्याने आधी पाहिला होता. तेच पांढरे केस, तोच सुरकुतलेला चेहरा आणि तेच डोळे शांत. तो मंदिराबाहेरचा वृद्ध भिकारी होता. क्षणात विक्रमच्या मनात जुना राग जागा झाला. तो सरळ त्याच्याकडे गेला. बाबा, ओळखलत मला? वृद्धाने वर पाहिलं आणि त्याच्या चेहऱ्यावर अपराधीपणाची छटा उमटली. हो साहेब, ओळखलं. दोघांमध्ये काही क्षण शांतता पसरली. विक्रमने विचारलं, माझे बूट का चोरलेत? हे ऐकताच वृद्धाचे डोळे भरून आले. त्याने मान खाली घातली. मला माफ करा साहेब, मी तुमचा विश्वास तोडला. पण त्या दिवशी माझ्याकडे दुसरा मार्ग नव्हता. विक्रमच्या कपाळावर आठ्या पडल्या. म्हणजे? वृद्धाने थरथरत्या हाताने हॉस्पिटलच्या इमारतीकडे बोट दाखवलं. माझी नात आत आहे. ती खूप आजारी होती. डॉक्टरांनी औषध आणायला सांगितली होती आणि माझ्याकडे 1 रुपयाही नव्हता. विक्रम शांत झाला. वृद्ध पुढे बोलू लागला, मी दिवसभर भीक मागितली, पण पुरेसे पैसे जमले नाहीत. तेवढ्यात तुम्ही बूट ठेवून गेलात. मी खूप वेळ स्वतःशी झगडत होतो. मन म्हणत होतं, चूक आहे, पण नातीचा चेहरा डोळ्यासमोर येत होता आणि शेवटी मी हरलो. वृद्धाच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. मी बूट विकले, औषध घेतली आणि तिचा जीव वाचला. हे ऐकताच विक्रमच्या मनातला राग अचानक कमी झाला, कारण त्याने हॉस्पिटलच्या काचेच्या खिडकीतून आत पाहिलं. एका बेडवर 7-8 वर्षाची मुलगी झोपली होती. तिच्या हाताला सलाईन लावलेली होती आणि ती हसत आपल्या आजोबांकडे पाहत होती. विक्रम काही क्षण काहीच बोलू शकला नाही. त्याच्या मनात 2 भावना संघर्ष करत होत्या. एक म्हणत होती चोरी म्हणजे चोरी, दुसरी म्हणत होती तो एका जीवासाठी लढत होता. तेवढ्यात एक छोटी मुलगी हात हलवत म्हणाली, आजोबा, हे कोण आहेत? वृद्धाने अश्रू पुसले आणि हलकसा हसत म्हणाला, बाळा, हे देवाने पाठवलेले माणूस आहेत. हे शब्द ऐकताच विक्रमच्या डोळ्यात पाणी आलं. पण त्याच क्षणी त्याला अजून एक गोष्ट जाणवली. त्या वृद्धाने चूक केली होती, पण त्याच्या मनात पश्चातापही होता. आणि कदाचित देव माणसाच्या चुकांपेक्षा त्याच्या पश्चातापाकडे जास्त पाहत असावा. मात्र अजून एक सत्य बाकी होतं. हॉस्पिटलच्या त्या छोट्याशा खोलीत विक्रम शांत उभा होता. समोर वृद्ध भिकारी उभा होता. त्याच्या डोळ्यात पश्चाताप होता आणि बेडवर त्याची लहानशी नात झोपली होती. काही क्षणापूर्वी विक्रमला वाटत होतं की हा माणूस फक्त एक चोर आहे, पण आता त्याला जाणवत होतं की प्रत्येक चुकीमागं एक कथा असते आणि त्या कथेची वेदना समजून घेतल्याशिवाय कोणाचाही न्याय करता येत नाही. वृद्धाने हात जोडले. साहेब, मी तुमचा गुन्हेगार आहे. माझ्याकडे तुम्हाला परत देण्यासाठी काहीच नाही, पण आयुष्यभर तुमचे उपकार विसरणार नाही. विक्रम काही क्षण त्याच्याकडे पाहत राहिला. मग तो हळूहळू त्या मुलीच्या बेडजवळ गेला. बाळा, तुझं नाव काय आहे? मुलगी गोड हसली. गौरी. आणि मोठी होऊन काय बनणार? गौरीच्या डोळ्यात चमक आली. डॉक्टर, कारण डॉक्टर लोकांचे जीव वाचवतात. हे उत्तर ऐकून विक्रमच्या चेहऱ्यावर हसू उमटलं. त्याला स्वतःचं बालपण आठवलं. एकेकाळी तोही गरीब होता. त्याचे वडील शेतमजूर होते. अनेक वेळा घरात 2 वेळच्या जेवणाचीही सोय नसायची. पण मेहनत, प्रामाणिकपणा आणि योग्य लोकांच्या मदतीमुळे तो आज इथपर्यंत पोचला होता. आणि आज देवाने त्याला दुसऱ्या कोणाच्या आयुष्यात तीच भूमिका निभवण्याची संधी दिली होती. विक्रमने खिशातून चेकबुक काढलं, एक मोठी रक्कम लिहिली आणि तो चेक वृद्धाच्या हातात दिला. वृद्ध थरथर कापू लागला. साहेब, हे काय?
विक्रम शांतपणे म्हणाला, गौरीच्या उपचारासाठी आणि तिच्या शिक्षणासाठी. वृद्धाच्या डोळ्यातून अश्रूंचा बांध फुटला. तो विक्रमच्या पायावर पडू लागला. पण विक्रमने त्याला उठवलं. नको बाबा, माझ्या पायांवर नाही, देवाचे आभार माना, कारण हे सगळं त्याच्यामुळेच घडलं. त्या दिवशी विक्रम हॉस्पिटलमधून बाहेर पडला. आकाशात पाऊस सुरू झाला होता. तो गाडीत बसला, पण गाडी सुरू करण्याआधी त्याने डोळे मिटले आणि त्याला मंदिरातील तो दिवस आठवला, जेव्हा त्याने भगवान शंकरांना विचारलं होतं, देवा, तू सगळ्यांना समान का नाही बनवलंस? आज त्याला त्या प्रश्नाचं उत्तर मिळालं होतं. देव सगळ्यांना समान परिस्थिती देत नाही, पण प्रत्येकाला एक संधी मात्र देतो. कोणाला मदत करण्याची, कोणाचा हात पकडण्याची, कोणाचं आयुष्य बदलण्याची. आणि कदाचित याच मार्गाने जगात समतोल निर्माण होत असतो. काही महिन्यानंतर गौरी पूर्णपणे बरी झाली. ती पुन्हा शाळेत जाऊ लागली. अभ्यासात खूप हुशार होती. विक्रम तिच्या शिक्षणाचा संपूर्ण खर्च करत होता. वृद्ध भिकारीनेही एक मोठा निर्णय घेतला. त्याने भीक मागणं कायमचं बंद केलं. मंदिराजवळ फुलं आणि अगरबत्तीचं छोटंसं दुकान सुरू केलं. उत्पन्न कमी होतं, पण ते प्रामाणिक होतं आणि त्यामुळे त्याच्या चेहऱ्यावरचं समाधान खूप मोठं होतं. एका वर्षानंतर श्रावण महिन्यात विक्रम पुन्हा त्याच मंदिरात गेला. यावेळी त्याने बूट काढले आणि मंदिराच्या पायऱ्यांवर ठेवले. त्याच्या चेहऱ्यावर हसू होतं, कारण आता त्या बुटाची भीती नव्हती. आणि मंदिराबाहेर फुलांच्या दुकानात बसलेला तोच वृद्ध त्याच्याकडे पाहून हसत होता. दोघांच्या नजरा भेटल्या आणि दोघांनीही हात जोडले. त्या क्षणी विक्रमला जाणवलं, भगवान शंकरांनी त्याची प्रार्थना ऐकली होती, पण उत्तर शब्दात दिलं नव्हतं. उत्तर दिलं होतं एका भिकाऱ्याच्या रूपात, एका छोट्या मुलीच्या हसण्यात आणि एका जीवन बदलणाऱ्या अनुभवातून. कथा समाप्त. बोध. नशीब देव लिहितो, पण त्या नशिबापर्यंत पोहोचण्याचा मार्ग आपल्या कर्मांनी ठरतो. प्रामाणिकपणा, दया आणि चांगली कर्म माणसाला खऱ्या अर्थाने श्रीमंत बनवतात.